हॅलो एव्हरीवन, दिस इज मुद्रा सुर्वे आणि आज आपण बघणार आहोत काही सराव मराठी व्याकरणाचे प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, आपण स्वतः आणि निज हे शब्द कर्त्यानंतर आल्यास त्यांना डॅश डॅश सर्वनाम म्हणतात। आता आपण स्वतः निज हे जर शब्द कर्त्यानंतर आले तर त्याला काय बोलतात, तर आत्मवाचक सर्वनाम। तर आन्सर काय आहे, एक आत्मवाचक सर्वनाम। आता आत्मवाचक सर्वनाम का, तर ह्याच्याबद्दल स्वतःबद्दल ठामपणा आहे त्यामुळे त्याला बोलतात आत्मवाचक। दर्शक का नाही, तर दर्शक म्हणजे दाखविण्यासाठी यूज होतो। क्रियापद आहे का, तर नाही, त्याच्यामध्ये क्रिया समजते। पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर मी, तो, तू, हा अशा प्रकारचे ह्याला पुरुषवाचक सर्वनाम बोलतात। म्हणून आन्सर आहे एक आत्मवाचक सर्वनाम। आता दुसरा प्रश्न, स्वतः हा शब्द पुढीलपैकी डॅश डॅश आहे, नाम, विशेषण, क्रियापद की सर्वनाम। तर स्वतः म्हणजे काय, तर कर्ता हा स्वतःच्या रिलेटेड बोलत आहे त्यामुळे ह्याचं उत्तर आहे सर्वनाम। म्हणजे नामाऐवजी जो शब्द येतो त्याला आपण बोलतो सर्वनाम, त्यामुळे आन्सर आहे सर्वनाम। विशेषण म्हणजे काय, तर विशेष माहिती दर्शवणारा शब्द। क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यातील क्रिया दाखवतो किंवा घटना दाखवतो, त्यामुळे आन्सर आहे सर्वनाम। आता तिसरा प्रश्न आहे, तो वाघ बघ, तर तो या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कुठला। तर तो म्हणजे काय, तर तो म्हणजे आपण एखादी वस्तू किंवा एखादा हे असेल तर दाखवतोय, म्हणजे काय दर्शवतोय, म्हणून आन्सर आहे दर्शक सर्वनाम। आता आत्मवाचक सर्वनाम कधी येतं, तर जेव्हा ठामपणा असतो, स्वतःबद्दल असतो तेव्हा आत्मवाचक। दर्शक म्हणजे दाखवण्यासाठी, आणि संबंधी सर्वनाम कधी वापरतो, किंवा संबंध दाखवण्यासाठी म्हणजे जो तो, त्यामुळे आन्सर आहे दर्शक सर्वनाम। आता चौथा प्रश्न आहे, आम्ही गावी जाणार आहोत, या आम्ही या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता। तर आम्ही म्हणजे काय, तर जो बोलणारा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल हा शब्द आहे, मी, आम्ही, त्यामुळे आन्सर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। आता द्वितीय पुरुषवाचक मध्ये काय येतं, की आपण ज्याच्याशी संवाद करतोय ती व्यक्ती। तृतीय पुरुषामध्ये जिच्याबद्दल संवाद करतोय ती व्यक्ती, त्यामुळे आन्सर आहे एक प्रथम पुरुषवाचक। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही सर्वजण जेवायला बसा, यामध्ये तुम्ही या शब्दाचं सर्वनाम। आता आपण बघितलं, जसं प्रथम पुरुषवाचक म्हणजे बोलणारी व्यक्ती, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे ज्याच्याशी बोलतोय ती व्यक्ती। आता ह्याच्यामध्ये तुम्ही हा सर्व शब्द समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोललेला आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर येईल द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। थँक यू।